नमस्कार मंडळी. सध्या आपल्या आजूबाजूला नक्की काय चाललंय? शेअर मार्केट रोज खाली जातंय. IT सेक्टरच्या नोकऱ्यांवर गदा आली आहे आणि महागाई इतर गगनाला भिडली आहे. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा एका मोठ्या आर्थिक संकटाचा इशारा दिलाय. मोदींच्या या इशाऱ्यामागचं खरं कारण काय? कच्च्या तेलाचं संकट कसं वाढतंय? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्याचा आपल्या खिशावर म्हणजेच मध्यमवर्गीयांवर काय परिणाम होणार आहे? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सोप्या पद्धतीने संपूर्ण या गणिताचा पर्दाफाश करणार आहोत आणि तुमच्यासाठी एक फायनान्शियल सर्व्हायवल प्लॅनसुद्धा पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मोदींच्या इशाऱ्यामागचं खरं कारण आणि क्रूड ऑइलचं संकट सगळ्यात आधी समजून घेऊया, की मोदींनी इशारा का दिला. जगामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर भूराजकीय तणाव सुरू आहेत. मिडल ईस्ट म्हणजेच आखाती देशांमध्ये युद्धाची परिस्थिती असल्यामुळे कच्च्या तेलाचा पुरवठा धोक्यात आलाय. भारत आपल्या गरजेचं 80% पेक्षा जास्त तेल बाहेरून आयात करतो. जर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चं तेल महाग झालं तर भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढतील. तेल महाग झालं की वाहतूक महाग होते आणि वाहतूक महाग झाली की भाजीपाल्यापासून ते प्रत्येक गरजेच्या वस्तूंची किंमत वाढली जाते. म्हणजेच महागाईचं संकट हे थेट आपल्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचणार. आता AI आणि IT सेक्टरमधील नोकऱ्यांचा धोका या तरुण आणि नोकरदार वर्गाच्या सर्वात मोठ्या चिंतेवर आपण बोलूया. तर AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स. यामुळे भारत मागे पडतोय का? तर याचं उत्तर आहे नाही. भारत मागे पडत नाहीये, पण भारताचा जो IT जॉब मार्केट बदलतोय. कारण आज ChatGPT सारख्या AI टूल्समुळे अनेक जुनी आणि सोपी कामं काही सेकंदात होत आहे. यामुळेच IT कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर लॉस पाहायला मिळत आहे. म्हणजेच नोकर कपात होत आहे. ज्यांच्याकडे नवीन काळाची स्किल नाही त्यांच्या नोकऱ्या धोक्यात आहेत. कंपन्या खर्च कमी करण्यासाठी कर्मचाऱ्यांना कामावरून काढत आहे किंवा पूर्णपणे नवीन भरती करत आहे. जर आपण पाहिलं तर FII सेलिंग आणि शेअर मार्केटवरील दबाव. जर शेअर मार्केटमध्ये तुम्ही पैसे लावले असेल तर तुमचा पोर्टफोलिओ लाल रंगात दिसत असेल. याचं मुख्य कारण आहे FII सेलिंग. FII सेलिंग हे विदेशी संस्थागत गुंतवणूकदार आहे. जागतिक बाजारात अनिश्चितता असल्यामुळे आणि अमेरिकेत व्याजाचे दर जास्त असल्यामुळे हे विदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर मार्केटमधून आपले पैसे काढून घेत आहे. अब्जावधी रुपये बाजारातून बाहेर जात असल्यामुळे भारतीय शेअर मार्केटवर प्रचंड प्रमाणावर दबाव आहे. पण घाबरू नका, हा तात्पुरता टप्पा आहे, जो दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी स्वस्तात चांगले शेअर्स खरेदी करण्याची संधी देखील असू शकतो. आता EMI बोनस आणि लोन जे डिफॉल्ट आहे याची भीती, सगळ्या आर्थिक मंदीचा परिणाम आता थेट लोकांच्या खात्यावर दिसू लागलाय. एका रिपोर्टनुसार देशामध्ये EMI बाउन्स होण्याचं प्रमाण वाढलं आहे. म्हणजे काय? तर लोकांच्या खात्यात महिन्याचा EMI भरण्यासाठी पुरेशी रक्कम नसते. नोकरी जाणे, पगार वेळेवर न होणे किंवा महागाईमुळे खर्च वाढणे यामुळे लोक होम लोन, कार लोन किंवा पर्सनल लोनचे हप्ते थकवत आहेत. जर तुम्ही सलग 3 EMI चुकवले तर बँक तुमच्यावर कायदेशीर कारवाई करू शकते आणि तुमचा सिबिल स्कोअरसुद्धा खराब होतो, ज्यामुळे भविष्यात कर्ज मिळणं खूप अवघड होतं. आता मिडल क्लाससाठी फायनान्शियल सर्व्हायवल प्लॅन ही परिस्थिती फार गंभीर आहे. पण यावर उपाय काय करायचा? तर एका मध्यमवर्गीय माणसाने या मंदीच्या काळामध्ये स्वतःला कसं वाचवावं यासाठी हा पर्याय सांगितला आहे. तर पहिली पायरी, तुमच्याकडे इमर्जन्सी फंड असला पाहिजे. आजच तुमच्या किमान 6 महिन्याच्या घर खर्चाचा किंवा EMIचा खर्च वेगळा काढून एका सुरक्षित खात्यात किंवा लिक्विड फंडात ठेवा. नोकरी गेली किंवा वैद्यकीय आणीबाणी आली तरी हा फंड तुमचा जीव वाचवेल. त्यानंतर दुसरा पर्याय आहे इन्शुरन्स. जर तुमच्याकडे स्वतःचा हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स नसेल तर तो लगेच घ्या. एका आजारपणामुळे आयुष्यभराची पुंजी संपू शकते, त्यामुळे कुटुंबाला सुरक्षित करा. आणि तिसरा पर्याय आहे इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटर्जी. बाजारामध्ये मंदी आहे म्हणून घाबरून चालू असलेली SIP बंद करू नका. उलट बाजाराच्या पडझडीत तुम्हाला जास्त म्युच्युअल फंड युनिट्स मिळतील. मात्र अनोळखी किंवा पेनी शेअर्समध्ये सट्टा लावणं पूर्णपणे टाळा. त्यानंतर अनावश्यक खर्च जसे की महागडे सबस्क्रिप्शन, बाहेर खाणे, क्रेडिट कार्डवर अनावश्यक खरेदी हे पूर्णपणे थांबवा. तर मंडळी, आर्थिक संकट ही येत जात राहणार आहेत. महत्त्वाचं हे आहे की आपण वेळेत सावध होऊन नियोजन करतो का? घाबरण्यापेक्षा स्वतःला अपग्रेड करा, नवीन स्किल शिका आणि आपले पैसे हुशारीने वाचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा.